नमस्कार, मी तृप्ती. मी विदर्भातली, त्यामुळे ही भाजी तर व्हायलाच पाहिजे. हिवाळा म्हटलं की ही भाजी आपल्या सगळीकडे खाल्लं जातं. चला तर मग आज मी तुम्हाला पालकची भाजी बनवून दाखवणार आहे. पालकची डाळ भाजी. आचारी स्टाईल आणि झणझणीत चमचमीत ही भाजी तयार होतं. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 1 किलो पालक घेतलेले आहे. त्याला स्वच्छ धुवून साफ करून मी याचे बारीक कट करून घेतलेले आहे. याची डंठलसुद्धा मी फेकलेली नाही आहे आणि भाजीला चव खूप छान येतं. बघू शकता इथे छान बारीक चिरलेले आहे पालक. त्यानंतर मी इथे 3 मोठे टोमॅटो, त्यानंतर 2 मोठे कांदे, अद्रक लसूण आणि कोथिंबीर आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहे. चला तर आता आपण कोथिंबीर कट करून घेऊया. इथे मी कोथिंबीर कट केलेली आहे. त्याचेसुद्धा डंठल फेकलेले नाही आहे. त्याचासुद्धा वापर करायचा आपल्याला भाजीमध्ये. त्यानंतर इथे मी ते 1 मोठा टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे आणि 2 मोठे टोमॅटो जे आहे ते मी याचे साधारण काप करून घेतले. जास्त बारीक काप करायचे नाही, आपल्याला साधारण करायचे आहे. त्यानंतर माझ्याकडे ज्या लाल मिरच्या होत्या, त्या लाल मिरच्या मी घेतलेल्या आहे. त्याला चिरलेलं नाही आहे, तशाच घातलेल्या आहे. त्यानंतर इथे 2 मोठे कांदे घेतलेले होते. ते 2 मोठे कांदे साधारण बारीक कट करायचे, जास्त बारीक कट करायचे नाही आहे, कारण आपण आचारी स्टाईल भाजी बनवते आहे. त्यानंतर मी इथे 1 लसूणचा गाठा जो आहे तो सोलून घेतलेला आहे. त्याची सालं जी आहे ते काढून घेतलेली आहे. बघू शकता इथे तुम्ही त्याची सालंही काढून झालेली आहे. आता इथे मी 1.5 वाटी तुरीची डाळ आणि थोडी चणा डाळ वापरलेली आहे. त्यालासुद्धा स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे. त्यानंतर मी त्या धुतलेल्या डाळीमध्ये चिरलेला पालक, उभा चिरलेला टोमॅटो, लाल मिरच्या आणि थोडे चवीसाठी म्हणून शेंगदाणे घातलेले आहे. तुम्ही शेंगदाण्याला तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता, पण घाला. खूप छान भाजी जेव्हा आपण खातोय तेव्हा भाजी दातामध्ये जे क्रंचीपणा येते तर खूप छान भाजी लागतं. तर त्याला तुम्ही स्किप करू नका. चला तर मग इथे पाणी घालून छान आपण याला कुकरमध्ये लावून घेऊया. चला इथे कुकरमध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि कुकरमध्ये जो कुकरचा डब्बा आहे, जे भाजी आहे पालकची आपण जे करून ठेवलेले होते, मिक्स केलेलं होतं, ते सगळं आपण इथे 3 शिट्ट्या हे काढून घ्यायचे आहे. लक्षात ठेवायचं आहे इथे एक महत्त्वाची टिप्स अशी आहे की जसं आता डाळी आहे, ते डाळी पूर्ण शिजायला नको. म्हणजे साधारण शिजायला, जास्त थाळी पण नको आणि जास्त मेल्ट पण व्हायला नको. डाळ ही दाकडपुचीचं जसं विदर्भामध्ये जी भाषा आहे तशी करायची आहे. दाकडपुची डाळ झाली पाहिजे, अशी जास्त शिजल्या नाही केली पाहिजे. चला तर इथे मी लसूण जो सोलून होता त्याचा लसणूचा दरदरीत पेस्ट करून घेतला आहे. त्याला स्मूथ पेस्ट नाही केलेला आहे, अगदी दरदरीत पिसले आहे. चला आपला कुकर झालेला आहे. बघूया आपली भाजी कशी शिजलेली आहे. किती छान असा सुरेख रंग दिसतो आहे. किती छान अशी भाजी शिजल्या गेलेली आहे. चला तर आपण आपली डाळसुद्धा चेक करूया कशी शिजलेली आहे. जास्त मेल्ट झालेली नाही आहे, बघू शकताय तुम्ही. आता व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे भाजी मी मिक्स केली आहे अगदी त्याचप्रमाणे भाजी मिक्स करावी, कारण पालक ही जास्त मिक्स व्हायला नको. त्याचे जे पालकची जी पानं आहेत ते असे भाजीमध्ये दिसायला पाहिजे. चला तर मग इथे आता एक आपण पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे. त्यानंतर कांदा घातलेला आहे. त्यानंतर मी 3 मिरच्या, लाल मिरच्यामध्ये राखून ठेवलेल्या होत्या, त्या 3 मिरच्या घातलेल्या आहे आणि त्यानंतर मी ते आपल्या लसूणचा पेस्ट घातलेला आहे. लसूणचा पेस्ट झाला का मी इथे गरम मसाला, थोडंसं आमचूर पावडर, तिखट आणि मीठ, हळद हे सगळे मसाले वापरलेले आहे. त्यामध्ये मसाले जळले नाही पाहिजे यासाठी मी ते पाणी वापरलेलं आहे. त्यानंतर मी ते टोमॅटो टाकलेला आहे आणि टोमॅटो टाकल्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यानंतर मी ते
30 ते 40 सेकंदासाठी मी ते वाफ काढून घेतलेली आहे. हीच महत्त्वाची स्टेप्स आहे. याने भाजीला रंग आणि तवंग खूप छान येतो. ही फोडणी जमली पाहिजे. आचारी स्टाईल फोडणी आहे ही. बघू शकताय छान तेल सुटलेले आहे मसाल्याला आणि छान रंगसुद्धा आलेला आहे. आता ह्यानंतर आपण जे मिक्स करून ठेवलेली भाजी होती ती मिक्स केलेली आहे आणि बॉईल करायसाठी पाणी टाकून त्यामध्ये बॉईल करायचं. बघू शकताय किती छान अशी भाजी बॉईल झालेली आहे. खूप छान असे तवंग आलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही भाजी करा. नक्की तुम्हाला भाजी खूप छान होईल. आणि रेसिपी आवडली असल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.